श्री स्वामी समर्थ. तुला हा ऑनलाईन संदेश वाटत असेल, पण मी तुझ्या नशिबाचे दार या रात्री उघडणार आहे. पण तू याचे भान न ठेवता दुर्लक्ष करत आहेस. तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःवर हा चमत्कार घडवून आणू शकता किंवा मग हा व्हिडिओ टाळू शकता. हा काही मिनिटांचा चमत्कारी संदेश आहे जो तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. परंतु तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल आणि तुम्हाला खोटे वाटत असेल तर हा व्हिडिओ पहा आणि मग परमेश्वराच्या या शक्तीवर तू विश्वास ठेवशील. तुम्ही सहन केलेले आव्हानात्मक काळ, वेदना, निद्रानाशाच्या रात्री जवळ येत आहेत. मी उज्ज्वल भविष्यासाठी दरवाजे उघडणार आहे आणि आपण ज्यासाठी प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी मी 1001% तुम्हाला पुरवणार आहे. माहीत आहे तू हताश आहेस, पण बाळा, जे दुःख तुला त्रास देत आहे ते काहीच क्षणात संपणार आहे. विश्वास ठेवून किमान पुढची 3 मिनिटे हे ऐक. बदल तुझ्या समोर असेल. हा महिना असंख्य सकारात्मक बदल, उत्तरे दिलेल्या प्रार्थना आणि अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद देईल. तुमच्या मार्गावर येताना तुम्हाला शांती, उपचार, चमत्कार, आनंद आणि अनुकूलता मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात वाहणाऱ्या आशीर्वादांचे साक्षीदार असाल तर किमान पुढचे 7 मिनिटे हे ऐकत राहा आणि चमत्कार बघा. देव तुम्हाला काय म्हणत आहे हे तुम्हाला ठाऊक आहे असे तुम्हाला वाटते. याचा अर्थ असा नाही की ते ऐकणे सोपे आहे. देवाकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि काही वेळा आपल्याला ते समजू शकत नाही. तुला जर परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल तर हा संदेश 2 मिनिटं ऐकून तर बघ. देव आज तुम्हाला सांगत आहे, तू माझा प्रिय भक्त आहेस, ज्याच्यावर मी नित्य प्रेम करतो. माझ्या जगाचा प्रकाश होण्यासाठी देवाने तुला निवडले आहे. तुम्ही आनंद, शांती आणि आनंदाने भरलेले जीवन जगावे अशी देवाची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही तुमचे दैनंदिन काम करता तेव्हा तुम्ही ते अशा प्रकारे करावे की इतरांना तुमच्यामध्ये देव माणूस दिसेल. जेव्हा तुम्हाला जीवनात आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा मी नेहमी तुमच्यासोबत असतो हे तुम्ही लक्षात ठेवावे अशी माझी इच्छा आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तुमचा प्रत्येक विचार, शब्द आणि कृती मला प्रसन्न करण्यासाठी आणि माझे नाव प्रसिद्ध करण्यासाठी असावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला देखील परमेश्वराच्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असल्यास माझा देव सर्वशक्तिमान देव आहे टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, देव सर्वांवर प्रेम करतो, अपवाद नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही त्याचे बाळ आहात. तो तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही त्याचे नाम तुमच्या मुखात घेत आहात. देव लोकांवर ते काय करतात किंवा त्यांच्याकडे काय आहे यासाठी प्रेम करत नाही, तर ते त्यांचे ध्यान करतात म्हणून देव तुमच्यावर प्रेम करतो. कदाचित तुमचा देवाबद्दलचा अधिक पारंपरिक दृष्टिकोन असेल. तुम्ही एका देवावर विश्वास ठेवता ज्याने जग निर्माण केले आणि मानवांवर लक्ष ठेवले. कदाचित तुम्ही दररोज या देवाला प्रार्थना कराल आणि तुमच्या जीवनावरील त्याच्या आशीर्वादांसाठी धन्यवाद द्याल. देव म्हणतो, अरे बाळा, चिंता करू नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यासोबत आयुष्यात काही गोष्टी कराव्यात अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून प्रत्येकाला कळेल की आपलं प्रेम किती पवित्र आहे. शांतपणे म्हणा, परमेश्वरा, तुम्ही सर्व प्रेम आणि सांगुलपणा आहात. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.
माझे हृदय शुद्ध होण्यास आणि मी जिथे आहे तिथे तुमचे प्रेम, शांती आणि आनंद पसरवण्यास मदत करा. देव म्हणतो, तुमचे जीवन साधे आणि सोपे करून तुम्हाला आनंद देणारी व्यक्ती मी नाही. मी एक अशी व्यक्ती आहे जी तुमचे जीवन कठीण बनवेल, जेणेकरून तुम्ही आनंदी कसे राहायचे हे शिकू शकाल. मी अशी व्यक्ती नाही जी तुम्हाला लगेच उत्तरे आणि उपाय देऊन तुमचे जीवन सोपे करेल. मी एक अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला प्रथम प्रश्न देईल, जेणेकरून तुम्ही त्याची उत्तरे स्वतः शोधू शकाल. स्वामी सांगत आहेत, तू माझी लाडकी आहेस. मी तुझ्यावर अमर्याद प्रेम करतो. मला तुमचा मित्र, तुमचा सहकारी, तुझी आई आणि तुझा सर्वात जवळचा विश्वासू व्हायचे आहे. बाळा, स्वतःला एकटे समजू नकोस. तुम्ही देवाचे मूल आहात. तो तुमचा निर्माता आहे. त्याने तुला त्याचे मूल म्हटले आहे. तुम्हाला जीवन आणि स्वातंत्र्याची देणगी देण्यात आली आहे. परंतु या भेटवस्तूंचा सुज्ञपणे वापर करण्याची जबाबदारीही तुम्हाला देण्यात आली आहे. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. भगवंत म्हणतात, तुम्ही आता पृथ्वीवर किती वर्षाचे आहात याने काहीच फरक पडत नाही. मग तो कालचा दिवस असो, गेल्या आठवड्याचा असो, गेल्या महिन्याचा असो किंवा काही वर्षांपूर्वीचा असो. देव तुम्हाला आत्ताही तेच म्हणत आहे, तू माझा आहेस. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला देण्यासाठी मी तुझ्यासमोर आलो आहे. मी तुला चांगले निर्णय घेण्यास मदत करेन, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे हे तुला समजत नाहीये, तरी सुद्धा ठीक आहे. हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे. स्वामी म्हणतात, यापुढे तुम्हाला पैसे मागावे लागणार नाही किंवा पैसे उधार घ्यावे लागणार नाहीत. हे पुढचे 2 महिने तुमच्यासाठी भरपूर आशीर्वाद, सकारात्मकता आणि चांगली बातमी घेऊन येतील. मी तुमच्या दुःखांचे आशीर्वादात आणि सुखात रूपांतर करीन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किमान पुढची 4 मिनिटे हा संदेश तुम्ही ऐकला पाहिजे. तुम्ही सतत चमत्कार आणि आशीर्वादांच्या काळात प्रवेश करत आहात. या आठवड्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. त्यामुळे लॉटरीमध्ये मोठ्या विजयासाठी सज्ज व्हा, जे तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. प्रिय लेकरा, लवकरच तुम्हाला तुमच्या आर्थिक, आध्यात्मिक आणि प्रेम जीवनात मोठे यश मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी परमेश्वरी शक्ती कायम माझ्या सोबत आहे आणि आता माझे चांगलेच होणार आहे. टाईप करा. मी विपुलतेचा एक शक्तिशाली स्तोत्र आहे. माझी इच्छा आहे की तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करावा, केवळ आर्थिक बाबतीतच नाही तर तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून देवाकडून अनपेक्षित चमत्कार प्राप्त करा. लक्षात ठेवा, मी तो देव आहे ज्याने अवघ्या 6 दिवसात विसावलेले जग निर्माण केले. तुमच्यासाठी आनंदाचा, प्रेमाचा आणि चमत्कारांचा काळ सुरू होत आहे. आनंदाने ते स्वीकारा. मी तुमच्या जीवनात विपुलता आणत आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमचे हृदय उघडा आणि तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादांचा स्वीकार करा. मी सर्वशक्तिमान देव तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझा सर्वात मोठा संरक्षक आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वशक्तिमान देव माझ्या पाठीशी आहे. टाईप करा आणि आत्ताच ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्यवंत व्हाल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या वाटेवर येणाऱ्या प्रचंड विपुलतेने आश्चर्यचकित होण्याची तयारी कर. संपत्ती, उत्तम आरोग्य
आणि समृद्धीने भरलेल्या जीवनासाठी स्वतःला तयार कर. तुमचा आगामी आठवडा आश्चर्यकारक असेल. हा काळ आनंद, प्रेम आणि शांतीने भरलेला असेल. देव तुम्हाला म्हणतो, तुमच्या कामात, तुमच्या आंतरिक आत्म्यात आणि तुमच्या प्रेमळ नातेसंबंधात सुधारणांची अपेक्षा करा. हे समजून घ्या की तू कधीही एकटा नाहीस, कारण मी सर्वशक्तिमान देव नेहमी तुझ्या पाठीशी असतो. तुला अटळ आधार देतो. तुमची दुःख दूर होतील आणि तुमची सुख वाढतील. जेव्हा तुम्हाला असे वाटते की सर्व काही हताश आहे, तेव्हा प्रार्थनेकडे वळा. मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद आणि संकेत पाठवीन. मी तुम्हाला तुमच्या सर्व शक्तीने घोषित करण्याची विनंती करतो की आज मी खरोखरच पात्र असलेले प्रेम, उपचार, विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे. मी अनंत शक्यतांचा देव आहे हे नेहमी लक्षात ठेवा. गोष्टी अशक्य वाटत असतानाही मी दारे उघडेन आणि मार्ग तयार करीन जिथे काहीच नाही. तुमच्या आर्थिक स्थितीत विलक्षण बदल होणार आहे. विश्वास आणि कृतज्ञतेने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. मी परम निर्माता आहे. सर्व गोष्टी पुढे आणण्यास सक्षम आहे. माझ्याकडे पहाटेच्या तेजस्वी प्रकाशाचे अंधारात रूपांतर करण्याची आणि पृथ्वीवरील सर्वोच्च स्थानांवर जाण्याची क्षमता आहे. देव लवकरच तुमच्यासाठी एक अद्भुत संधी उघडेल आणि तुमच्या सर्व प्रार्थनांचे उत्तर मिळेपर्यंत तुम्ही एकामागून एक चमत्कार अनुभवाल. मी तुम्हाला आरोग्य आणि उपचार देईन. मी माझ्या लोकांची म्हणजेच तुझ्या लोकांची काळजी घेईन आणि तुम्हाला मुबलक शांतता आणि सुरक्षा देईन. तुम्हाला भरपूर आशीर्वाद, उत्तम आरोग्य आणि आनंद मिळेल. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा आठवडा चमत्कारांची सुरुवात आहे. संधी, आशीर्वाद आणि सलग चमत्कारांनी भरलेली ही एक नवीन सुरुवात आहे. हे वर्ष संपण्याआधी तुम्ही अशा काळात प्रवेश करत आहात जेव्हा तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. तुम्हाला खूप शांतता मिळेल. मोठे आशीर्वाद मिळतील. देव म्हणत आहे, देवाने तुमच्यासाठी विशेष संधी तयार केल्या आहेत. रोमांचक आश्चर्ये तुमच्यासाठी येत आहेत. तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळेल. पुरेसे पैसे असतील. तुम्हाला हवी असलेली कार मिळेल आणि तुम्हाला हवे असलेले प्रेमही मिळेल. तुम्ही हे वाचत असाल तर काळजी करू नका. परमेश्वरी शक्ती तुमच्यासोबत आहे. पैसे तुमच्याकडे येत आहेत. तुम्ही कोणत्याही संकटातून पूर्णपणे बरे व्हाल. तुमच्या आयुष्यात प्रेम येईल आणि गोष्टी तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त चांगल्या होतील. माझ्या प्रार्थनेत सामील व्हा आणि म्हणा, परमेश्वरा, माझे देखील तुमच्यावर खूप प्रेम आहे. जे तुम्हाला शोधतात आणि अडचणीच्या वेळी तुमची गरज आहे अशा सर्वांवर आशीर्वाद द्या आणि त्यांची काळजी घ्या. चमत्काराची गरज असलेल्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करते आहे. केवळ देवच अशक्यही शक्य करू शकतो. तो एक मार्ग तयार करू शकतो. जिथे सर्व काही अशक्य वाटते तिथे तो शक्य करू शकतो. आज मी प्रार्थना करते की देव तुमचे आरोग्य, तुमचे घर, तुमचे कुटुंब, तुमचा विश्वास आणि तुमच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करेल. देव म्हणतो, जर तुम्ही अंथरुणावर पडून तुटलेले, गोंधळलेले, हरवल्यासारखे असाल आणि तुमची परिस्थिती कधी बदलेल हा असा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक स्पष्ट संकेत आहे. देव प्रभारी आहे आणि तो सध्या तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. तुम्ही अशा देवाची सेवा करता जो केवळ ऐकत नाही तर प्रार्थनांना प्रतिसादही देतो. परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे.
दुःखाच्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. जर तो देवाच्या योजनेचा भाग व्हायचं असेल तर ते घडेल आणि काहीही आणि कुणीही थांबवू शकणार नाही. जर ते व्हायचे नसेल तर देवाकडे तुमच्यासाठी एक चांगली योजना आहे. सर्व काही चांगल्या कारणासाठी घडते हे जाणून शांतता मिळवा. देव म्हणतो, मी स्वर्गात तुझ्याबरोबर अनंत काळ घालवण्यास उत्सुक आहे. देव आपल्या जीवनात सुरू केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करेल. प्रतीक्षा कालावधी तुमच्यासाठी चमत्कारात बदलेल. देव तुमचे हृदय आनंद आणि आशेच्या नवीन भावनेने भरेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे तुमच्या आयुष्यात किती स्थान आहे हे टाईप करून सांगा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. सध्या तो तुम्हाला त्यांच्यामधून चालण्यास तयार होण्यास तयार करत आहे. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवण्याचे लक्षात ठेवा. काही वेळा जेव्हा आपल्याला हवे तितक्या लवकर काही गोष्टी घडत नाही तेव्हा आपण अधीर किंवा निराश होऊ शकतो. तथापि देवाच्या योजना परिपूर्ण आहेत हे कधीही विसरू नका. ही अशी वेळ आहे जेव्हा देव तुम्हाला त्याच्या दयाळूपणाने आणि समर्थनाने आश्चर्यचकित करेल. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जात असल्याचे ही अशी वेळ आहे जेव्हा देव तुम्हाला त्याच्या दयाळूपणाने आणि समर्थनाने आश्चर्यचकित करेल. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जात असल्याचे तुम्ही पाहाल. देवाची अभिवचने पूर्ण होताना पाहण्यासाठी वाट पाहावी लागली तरी चालेल, पण ते होईल आणि ते अविस्मरणीय असेल. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला आधीच मिळालेल्या सर्व आशीर्वादांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक करण्यासाठी तुमचे हृदय उघडा. कृतज्ञतेची वृत्ती जोपासल्याने तुमच्या जीवनात आणखी चांगुलपणा येईल. तुमचे आशीर्वाद मोजा आणि तुमच्या सभोवतालचे सौंदर्य आणि विपुलता ओळखा. शेवटी आशावादी राहण्याचे लक्षात ठेवा आणि सकारात्मक मानसिकता ठेवा. देवाकडे तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी आहेत यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या भविष्यात अनंत शक्यता आहेत यावर विश्वास ठेवा. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास अशक्यही शक्य करणारा माझा देव आहे टाईप करा आणि आत्ताच आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. प्रत्येक दिवस आशावादाने आणि तुमच्या मार्गावर येणारे आशीर्वाद स्वीकारण्याच्या इच्छेने आलिंगन द्या. प्रार्थना करणे सुरू ठेवा. देवाचे मार्गदर्शन मिळवा आणि आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा. त्याच्यासोबत तुम्ही काय मिळवू शकता आणि तुम्ही जो आनंद अनुभवू शकता त्याला मर्यादा नाही. प्रिय बाळा, मी पुढील 24 तासात काही अतिरिक्त पैसे पाठवत आहे. हे आश्चर्यचकित होईल आणि तुम्हाला आनंद देईल जे पूर्वी कधीही तुम्ही अनुभवले नव्हते. एवढेच नाही तर या वर्षामध्ये मी तुम्हाला भरपूर संपत्ती, चांगले आरोग्य आणि यश मिळवून देत राहीन. तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा, चमत्कार आणि जीवन बदलणारे आशीर्वाद पाठवत आहे. माझ्या प्रिय बाळा, तुम्ही एकामागून एक यश अनुभवण्याच्या मार्गावर आहात आणि तुमचे जीवन आशीर्वादांनी भरून जाईल. परमेश्वर सांगत आहेत, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आध्यात्मिक आणि आर्थिक अशा दोन्ही आशीर्वादांचा वर्षाव करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेन. परमेश्वर सांगत आहेत, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आध्यात्मिक आणि आर्थिक अशा दोन्ही आशीर्वादांचा वर्षाव करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेन. तुम्हाला आनंद आणि शांततेने भरलेल्या जीवनाकडे घेऊन जाईन. तुमच्या कुटुंबासाठी हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे स्वामी राया माझ्या कुटुंबावर
तुमची कृपा कायम राहू देत टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला आध्यात्मिक वाढ आणि आर्थिक विपुलतेने भरलेले आशीर्वाद देऊ इच्छितो. आध्यात्मिक शक्तीने मला तुमचे आरोग्य, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल पाहायचे आहेत. मला जीवनाची भाकर समजा. जेव्हा तुम्ही माझ्याकडे वळता तेव्हा तुम्हाला कधीही भूक लागणार नाही किंवा तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. मला जिवंत पाणी समजा. जेव्हा तुम्ही ते माझ्याकडून प्याल तेव्हा तुम्हाला कधीही तहान किंवा अतृप्त वाटणार नाही. अनंत काळाचे जीवन, विपुलतेने भरलेले आशीर्वाद आणि आनंदाने भरलेले चमत्कार तुमची वाट पाहत आहेत. या पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करण्यात माझ्याशी सामील व्हा. माझ्या आरोग्यात भरभराट होईल, माझ्या आर्थिक भरभराट होईल आणि इतरांना मदत करताना माझ्याकडे माझे बिल भरण्यासाठी पुरेसे असेल. तुमच्या दारात चमत्कार आणि आशीर्वाद येण्याची अपेक्षा करा. आता आपण एकत्र प्रार्थना करूया. चमत्कारांच्या दयाळू देवा, मी तुमच्या अमर्याद प्रेम आणि दयाळूपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्हाला क्षमा केल्याबद्दल आणि तुमच्यामध्ये नवीन सुरुवात करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रेम अतूट आहे आणि तुम्ही आम्हाला दिलेल्या रोजच्या आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला दररोज सुरक्षितपणे मार्गदर्शन करा, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा आणि आमच्या विविध गरजा पूर्ण करा. आमच्या निर्मितीबद्दल आणि आमच्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी असे मार्गदर्शन पाठवून तुमचे प्रेम प्रदर्शित केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करत असताना तुमच्या सतत आशीर्वाद, मार्गदर्शन आणि संरक्षणासाठी मी प्रार्थना करते. तुम्ही सतत आमच्या पाठीशी आहात हे जाणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. परमेश्वरा, तू आमच्यासाठी जे काही करतोस त्याबद्दल धन्यवाद. परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, ती आमच्यापर्यंत केव्हाच पोचली आहे. मी सर्वशक्तिमान देव आहे, जो प्रदान करतो, बरे करतो, पुनर्संचयित करतो आणि भरपूर आशीर्वाद देतो. जेव्हा तू मला सर्वस्व अर्पण करतोस तेव्हा तू इथे पृथ्वीवर समृद्धीचे पुरे दरवाजे उघडतोस आणि स्वर्गात खजिना जमा करतोस. प्रेम, चांगले आरोग्य, समृद्धीचे आशीर्वाद तुमच्या जीवनात भरतील अशी अपेक्षा करा. त्यांना खुल्या मनाने आलिंगन द्या. तुमचे बँक खाते विपुलतेने भरून जाईल आणि या दिवसापासून तुम्हाला कधीही पैशांची कमतरता जाणवणार नाही. स्वामी आई म्हणते, माझ्या बाळा, तू एक अद्भुत हंगामाच्या मार्गावर आहेस. हा चमत्कार, यश आणि विजयांचा हंगाम आहे. तुमच्यासाठी एक दार उघडले आहे, एक दरवाजा आहे जो कोणीही बंद करू शकत नाही. मी तुमच्या दुःखाचे आनंदात आणि गरिबीचे धनात रूपांतर करीन. मला तुमच्या समृद्धीबद्दल खूप काळजी वाटते आणि मला तुमच्या आर्थिक गोष्टींसह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये तुमची भरभराट होताना पाहायची आहे. काही आश्चर्यकारक आर्थिक चमत्कारांसाठी सज्ज व्हा, जे या महिन्यात तुम्हाला थांबवता येणार नाहीत. संधी पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारे यश, आनंद, प्रेम, सुसंवादाने भरलेला चांगला काळ लगेचच तुमच्याजवळ येत आहे. त्यांना खुल्या हातांनी आलिंगन द्या आणि मी तुमच्यामध्ये जी विपुलता ओतत आहे ती साजरी करा. मी तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई टाईप करा आणि शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा अशी देवाची इच्छा आहे. या आठवड्यात तुमचे आशीर्वाद तिप्पट होतील, म्हणून तुमचे अंतःकरण उघडे ठेवा आणि ते
स्वीकारण्यासाठी तयार राहा. तुम्ही सहन केलेले आव्हानात्मक काळ, वेदना, निद्रानाशाच्या रात्री जवळ येत आहेत. मी उज्ज्वल भविष्यासाठी दरवाजे उघडणार आहे आणि आपण ज्यासाठी प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुरवणार आहे. हा आठवडा विशेषतः आशीर्वादांनी भरलेला असेल. तुम्ही वादळे सहन केलीत तरीही तुम्ही बलवान, आशीर्वादित आणि समृद्ध असाल याची खात्री बाळगा. हे वर्ष तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल, प्रगती आणि चमत्कार घेऊन येईल. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, मी घोषित करतो की हीच तुमची वेळ आहे नवीन संधी शोधण्याची आणि एकामागून एक चमत्कार अनुभवण्याची. मला समजते की तुमच्या आयुष्यात अशक्तपणा, आजार आणि वेदना असू शकतात, पण कृपया आशा गमावू नका, कारण मी तुमच्या कमजोरींना बळकट करण्यासाठी, तुमचे आजार बरे करण्यासाठी इथे आहे आणि तुमच्या हृदयातील शांतता, प्रेम पुन्हा जागृत होईल. तुमच्या आरोग्यासाठी चमत्कारिक उपचार आणण्याचा आणि तुम्हाला नवीन जीवन देण्यासाठी माझा आशीर्वाद मी तुला देत आहे. अनेक आशीर्वाद तुझी वाट पाहत आहे. या आठवड्यात मी तुमच्यावर बिनशर्त प्रेम, आनंद आणि विपुलतेचा वर्षाव करणार आहे. माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी माझ्याकडे भरपूर आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि मी तुझ्या भूमीला आणि तू करत असलेल्या प्रत्येक कामाला आशीर्वाद देण्यासाठी योग्य वेळी पाऊस पाठवीन. तुम्हाला कितीही अडचणी येऊ द्यात, घाबरू नका. मी जाहीर करतो की तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. देव आज म्हणतो, तुमचा आठवडा सकारात्मकतेने, जीवन बदलणाऱ्या अनुभवांनी आणि यशाने भरलेला असेल. हे सर्व स्वामींच्या कृपा आशीर्वादाने असेल. तू माझा अनमोल मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहन केलेल्या सर्व कठीण काळात अश्रू ढाळले, निद्रिस्त रात्री आणि विश्वासघात झाला. हे सर्व आता संपणार आहे आणि चमत्कार धावत तुझ्याकडे येत आहेत. मी या जगात प्रकाश आणण्यासाठी आलो आहे, जेणेकरून तुम्हाला आशा मिळेल आणि तुम्हीही कधीही मी या जगात प्रकाश आणण्यासाठी आलो आहे, जेणेकरून तुम्हाला आशा मिळेल आणि तुम्ही पुन्हा कधीच अंधारात जाणार नाही. हे जाणून घ्या की या जगात तुमच्या समोर आलेल्या कोणत्याही आव्हानापेक्षा मी बलवान आहे. आता माझ्यासोबत ही प्रार्थना ऐका किंवा मग बोला. प्रिय देवा, मला चांगले आरोग्य, समृद्ध करिअर, आर्थिक स्थैर्य, अनुकूलता, माझे कुटुंब आणि मित्रांसोबत अधिक दृढ बंधने, तुमचे मार्गदर्शन, सांत्वन आणि बिनशर्त प्रेमाचे आशीर्वाद द्या. माझा तुमच्यावरील विश्वास आढळ आहे. मी प्रार्थना करते की माझे बँक खाते विपुलतेने भरून जावे आणि मी माझी सर्व बिले त्यांच्या देय तारखांच्या आधी पूर्ण करेन. हा माझा समृद्धीचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा हंगाम आहे. या वर्षाच्या अखेरीस माझे जीवन यश, आनंद आणि सुधारित वित्त यांसारख्या अद्भुत गोष्टींनी भरलेले असेल, जसे की यापूर्वी कधीही नव्हते. मी तुम्हाला वचन देतो की मी कायम तुमचे ध्यान करत राहीन. मी अखंड तुमचे नाम घेत राहीन. मी कधीही वाईट काम करणार नाही. भगवंता, फक्त माझ्या कुटुंबावर, माझ्या नातेवाईकांवर तुमची कृपा अखंड राहू दे. स्वामी आई सांगत आहे, प्रिय बाळा, मी तुला विपुलतेने भरलेले जीवन, उत्कृष्ट आरोग्य, अमर्याद आनंद आणि चिरंतन आनंद देत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मी तुम्हाला आज रात्री चमत्कार आणि आशीर्वाद पाठवीन. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या चमत्कारांवर विश्वास ठेवा आणि दैवी हस्तक्षेपाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, जे तुम्हाला समृद्धी, प्रेम, परिपूर्णतेने भरलेल्या भविष्याकडे मार्गदर्शन करेल. हा आठवडा संपण्यापूर्वी मी सर्वशक्तिमान देव तुम्हाला अगणित आशीर्वादांचा वर्षाव करीन.
या आशीर्वादांमध्ये प्रेमळ नाते, आर्थिक प्रगती आणि जीवन बदलणाऱ्या संधींचा समावेश असेल. मी तुमच्यावर आशीर्वाद ओतण्यास तयार आहे आणि असे भरपूर आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमचा आत्मा उघडा. तुम्ही तयार असाल तर होय देवा, तुमचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मी तयार आहे टाईप करा. देव तुम्हाला म्हणतो, मी तुम्हाला अनपेक्षित भेटवस्तू देऊन आशीर्वाद देईन. तुमच्या जीवनात अखंड गतीने प्रेम आणि विपुलता ओततो. येणाऱ्या वर्षामध्ये आपण पाऊल ठेवत असताना मी तुम्हाला खात्री देतो की ते वर्ष शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि चांगल्या बातम्यांचे असेल. अटळ विश्वासाने हे शब्द घोषित करा. आज मी खरोखरच पात्र असलेले अंतहीन प्रेम, उपचार, विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे. माझा विश्वास माझ्या संपूर्ण कुटुंबापर्यंत आहे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील. सर्व काही स्वामी समर्थ माऊलींच्या कृपा आशीर्वादाने ठीक होईल. तुमची आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. माझे ध्येय तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद आणि विपुलता आणणे आहे आणि मी तुम्हाला अनुभवत असलेल्या कोणत्याही वेदना बरे करण्यास तयार आहे. आपण असंख्य संधी प्राप्त करण्याच्या उंबरठ्यावर आहात आणि आशीर्वाद जे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट करतील असे मी तुम्हाला देत आहे. तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी देव काम करत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विपुलतेने आणि शांततेने भरलेले जीवन, आशीर्वाद आणि तुम्ही सहन करत असलेल्या कोणत्याही वेदना बरे करण्याची शक्ती देत आहे. आपल्या जीवनात अखंड गतीने प्रवेश करणाऱ्या चमत्कारांसाठी तुमचे अंतःकरण आणि मन उघडा. हे चमत्कार तुम्हाला मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या उन्नत करतील. मी देव म्हणतो, तुमची सर्व कर्जे भरून काढण्यासाठी मी तुमच्या आयुष्यात एक देवदूत पाठवत आहे. ते तुमच्या कुटुंबाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतील. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला भरपूर आशीर्वाद प्राप्त होतील. तुम्ही आव्हानात्मक काळाचा सामना केला आहे, परंतु हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही निरोगी, धन्य आणि यशस्वी व्हाल हे लक्षात ठेवा. या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात मोठे बदल, प्रगती आणि आर्थिक चमत्कार दिसून येतील. तुम्ही तुमच्या आरोग्यात, नोकरीत, व्यवसायात, नातेसंबंधात आणि आर्थिक बाबतीत पूर्वी कधीही न झालेल्या सुधारणा पाहाल. आज मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देत आहे. मी स्वर्गाचे दार उघडत आहे आणि तुम्हाला असंख्य आशीर्वाद देत आहे. मी तुम्हाला आध्यात्मिक आणि आर्थिक वाढीसाठी आशीर्वाद देऊ इच्छितो. तुमचे आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध हे सर्व देवाच्या कृपा आशीर्वादाने बरे होण्याचा आणि वाढीचा अनुभव घेतील. बाळा, मी सर्वशक्तिमान देव आहे, जो तुम्हाला प्रदान करतो, बरे करतो, पुनर्संचयित करतो आणि तुमच्यावर आशीर्वाद देतो. जेव्हा तुम्ही सर्व माझ्यावर सोपावता तेव्हा तुम्ही तुमच्या पृथ्वीवरील जीवनात समृद्धी आणता आणि स्वर्गात खजिना जमा करता. चांगल्या गोष्टी आणि अनुकूलता त्यांच्या मार्गावर येत आहे. देव तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करेल यावर विश्वास ठेवा. तो तुमच्यासाठी दरवाजा उघडेल आणि विशेष संधी निर्माण करेल. देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तयार केलेल्या अतुलनीय आशीर्वादांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुमच्या वाटेवर काहीतरी अद्भुत घडत आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळेल, आनंदाचे क्षण भेटतील, सकारात्मक नातेसंबंध निर्माण कराल, मजबूत आरोग्याचा आनंद घ्याल आणि भरपूर आशीर्वाद मिळवाल. तुमच्या आर्थिक नातेसंबंधात, करिअरमध्ये, आरोग्यामध्ये लक्षणीय सकारात्मक बदलासाठी सज्ज व्हा. तुम्हाला देखील परमेश्वराच्या शक्तीचा अनुभव आला असल्यास होय, परमेश्वरी शक्ती माझ्या आयुष्यात कायम आहे टाईप करा आणि आत्ता ज्यांना या संदेशाची गरज आहे, जे दुःखात आहे, त्यांना शेअर करा. भगवंत तुम्हाला कधीच
काहीच कमी पडू देणार नाही. माझ्यानंतर या शब्दांची पुनरावृत्ती करा. माझ्याजवळ असलेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे आणि मी आणखी पैसे मिळवण्यासाठी तयार आहे. मी या महिन्यामध्ये देवाचे आशीर्वाद माझ्यावर वर्षाव करतील. उपचार, समर्थन, संरक्षण आणि दैवी मार्गदर्शन आणतील. लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता, तर साक्षात परमेश्वर क्षणोक्षणी तुमच्या सोबत असतो. परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत राहण्याचे वचन देतो. तो तुमची लढाई लढेल आणि तुमच्या जीवनात शांती आणि आनंद आणेल. तुम्ही उत्तरे दिलेल्या प्रार्थना, अमर्याद शांतता, मोठे आशीर्वाद आणि देवाने तुमच्यासाठी अभिषेक केलेल्या खोल्यांच्या हंगामात प्रवेश करत आहात. तुम्हाला यापुढे गरिबी, टंचाई किंवा आजारपणात अडकून राहण्याची गरज नाही. मला तुमच्या जीवनातील एका परिवर्तनाचे साक्षीदार व्हायचे आहे, जिथे तुम्ही दुःखापासून विलक्षण आनंदाकडे आणि दुःखातून उपचाराकडे वळता. तुम्ही या आव्हानांचा सामना केला आहे, ते तुमच्यासाठी समृद्ध आशीर्वादित जीवन जगण्याच्या संधी बनतील. होय, देव तुलाच सांगतोय. देव तुला इतरांसारखा फसवणार नाही. विश्वास ठेव, पुढील 3 मिनिटात तुझ्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर सांग. देव आत्ता जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. माझ्या मौल्यवान मुला, लक्षपूर्वक ऐक. मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी तुम्हाला हे जाणून द्यायला आलो आहे की येथे तुमच्या जीवनाबद्दल एक प्रमुख निवड केली गेली आहे. तुमचे जीवन सूर्यापेक्षा जास्त प्रकाश पसरवणार आहे. म्हणून वरील चमत्कारिक आशीर्वादांच्या हल्ल्यासाठी स्वतःला तयार करा. पुढील 1-2 दिवसात तुम्हाला काहीतरी अनपेक्षित आर्थिक मदत मिळू शकते. 2024 मध्ये उपचार, बदल, फायदे आणि चमत्कारांचे अभूतपूर्व स्तर असतील. तुम्ही या व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत संपर्कात राहिल्यास तुमचे फायदे झपाट्याने वाढतील आणि तुम्ही लॉटरीमधून नीटनेटके पैसे घेऊन निघून जाल. पैसे, उपचार, भरपूर प्रेम, तुम्ही खरोखर यासाठी योग्य आहात. माझ्याकडून तुमच्या आयुष्यात हे सर्व येत आहे. स्वामींच्या शक्तिशाली नावाने तुमचे प्रियजन बरे होतील आणि तुम्ही त्यांना मागाल तेव्हा चमत्कार घडतील. जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता तेव्हा ते तुमची प्रत्येक गरज पूर्ण करतील. देव तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ इच्छितो, ज्यावर तुमच्या कुटुंबातील कोणीही पोहोचले नाही. त्याच्याकडे तुमच्या कल्पनेच्या पलीकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे. एक जबरदस्त चमत्कार घडण्याची तयारी करा. देव शरीरे बरे करतो, कर्जे साफ करतो, विवाह पुनर्संचयित करतो आणि व्यसनांवर मात करण्यास मदत करतो. मोठ्याने घोषित करा, मी चमत्कारांची अपेक्षा करणे कधीही थांबवणार नाही. आशा करणे आणि प्रार्थना करणे कधीही थांबवणार नाही, कारण देव विश्वासू आहे आणि तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे. मी प्रार्थना करतो की संकटाच्या वेळी परमेश्वर माझ्या हाकेला उत्तर देईल. तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात परमेश्वराची गरज असल्यास, स्वामी आई मला तुझी गरज आहे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तुमचे जीवन भरपूर उत्तम आरोग्य आणि न थांबणारा आनंद, दीर्घकाळ टिकणाऱ्या आनंदाने भरलेले असेल. मी जीवन बदलण्याच्या आणि समजण्यास कठीण असलेल्या आश्चर्यकारक गोष्टी करण्याच्या व्यवसायात आहे. जेव्हा तुम्ही तुमचे हृदय स्वीकारण्यासाठी उघडता तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये अविश्वसनीय बदलांसाठी सज्ज व्हा. तुमच्या कामापासून, पैशापासून ते तुमचे आरोग्य, नातेसंबंध, मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देण्यास तयार आहे. मी विपुलता आणि यशाचा स्रोत आहे. भगवान म्हणतात, मी तुझे रक्षण करतो,
पुढील 3 मिनिटे तुझ्या आयुष्यात खूप मोठा परिणाम करू शकतात. मी तुझ्यावर सदैव लक्ष ठेवतो. आज मला तुमच्याशी एक दृढ विश्वास सांगायचा आहे. एक विश्वास जो तुम्हाला कोणत्याही हानीपासून संरक्षणाची हमी देतो. तुमचे आरोग्य, वेळ, पैसा आणि कुटुंबाची विशेष काळजी घेण्यासाठी मी इथे आहे. मी जे आर्थिक आशीर्वाद देत आहे ते तुमच्या कल्पनेच्या पलीकडचेच आहेत आणि पैसा तुमच्याकडे सहजतेने खेचला जाईल, कारण मी तुम्हाला अनुकूल आहे. दुःखाच्या आणि अश्रूंच्या क्षणी या 3 गोष्टी लक्षात ठेवा. देव तुमच्या सोबत आहे. देव अजूनही तुमच्या सोबतच आहे आणि देव नेहमी, कायम, अगदी तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो तुमच्या बरोबर राहील. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि आत्ताच हा व्हिडिओ जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, चिंताग्रस्त आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, हा आठवडा तुमच्यासाठी जीवन बदलणाऱ्या चमत्कारांनी परिपूर्ण असेल. सोमवारी सकाळी ते रविवारी संध्याकाळीपर्यंत तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात चमत्कार घडतील. आशीर्वादांच्या वर्षावासाठी सज्ज व्हा, जे तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांपेक्षा जास्त असेल. मी तुझी उणीव भरभराटीला बदलणार आहे. माझ्या प्रिय बाळा, सज्ज व्हा, कारण हा विलक्षण चमत्कार, विजय आणि यशाचा हंगाम आहे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात तुमची भरभराट व्हावी यासाठी मी चमत्कार, आशीर्वाद आणि सुधारणा पाठवत आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला उपचार आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या अद्भुत गोष्टींचा अनुभव घेता येईल. या महिन्यात तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी, आशीर्वाद आणि संधी मिळतील. बाळा, हा तुझ्या समोर चुकून आलेला व्हिडिओ नाही, तर आज देवाला तुझ्याशी तातडीने या क्षणी बोलायचे आहे. मी तुझी काळजी करणारा देव आहे. देवाकडे केलेली तुझी प्रामाणिक प्रार्थना दुर्लक्षित झाली नाही. त्याला तुमच्या मनात काय आहे ते जाणवले. तुमचे दुःख, गोंधळ, तणावाचे वजन स्वामी आईला माहीत आहे आणि आता हे सर्व नष्ट होणार आहे. या क्षणी तुझ्या मनातील इच्छा देवाला सांग. ती येत्या 3 दिवसात पूर्ण होईल. तुम्ही एका दैवी बदल अनुभवणार आहात, जो तुझ्या भाग्यात चमत्कार करेल. जर तुम्ही महत्त्वाच्या गोष्टीची वाट पाहत असाल तर देव तुम्हाला ते द्यायला आला आहे. सर्वात अविश्वसनीय फायदे जे अजूनही तुझ्या जीवनाच्या मार्गावर आहे. त्याने तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या दुर्दशेसाठी तुमचे अश्रू पाहिले. देवाची इच्छा आहे की तुम्ही हे जाणून घ्यावे की तुमच्या जीवनात तुम्ही टाकलेल्या प्रत्येक अश्रूसाठी आणि तुम्ही झोपू शकत नसलेल्या प्रत्येक रात्रीसाठी एक आशीर्वाद असेल. तुम्ही सहन करत असलेल्या अस्वस्थतेचा हा शेवट आहे. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो, हे कधीही विसरू नका. तुझं दुःख, गरिबी, कर्ज येत्या 3 महिन्यात पूर्णपणे भरले जाईल. तुम्ही सकारात्मक, परिवर्तनशील बदल अनुभवणार आहात. यावर दृढ विश्वास ठेवण्यास सुरुवात करा. तुमच्या प्रार्थनेने तुमची इच्छा थेट व्यक्त होत नसली तरीही तुमचे एक मूक हृदय जे हवे आहे ते देवाने ऐकले आहे. तुमचे हृदय काय कुजबुजत आहे ते तो सर्व ऐकतो. जरी तो आपल्याला लगेच देत नसला तरीही एक वेळ येईल जेव्हा सर्व काही तुझ्याकडे असेल. तुम्हाला खात्री असेल की देव तुमच्यापासून दूर नाही आणि तो तुमच्या विचारापेक्षा जवळ आहे. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास स्वामींचे नाम ओम तत्वाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा. स्वामी भक्तांनो, स्वामींची नामावली सुरू होत आहे जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आज देवाचा संदेश.
तुम्हाला खात्री असेल की बहुप्रतीक्षित होय येत आहे. तुमच्या विश्वासामुळे देवाने तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला पाहिजे. स्वामी सांगतात, देवाला तुमच्या अंतःकरणावरील दुःख कमी करायचे आहे, कारण त्याला माहीत आहे की तुम्ही किती दुखावले आहात. तुम्ही त्याच्या प्रेमातून खोल पुनर्संचयित, भरपूर उपचार आणि अथांग आनंद अनुभवू शकता. ईश्वर सांगतात, हे तुमचे संकेत आहेत की तुम्ही प्रगती करणार आहात. तुम्ही हे शब्द चुकून वाचत नाही आहात. जेव्हा तुम्ही थकलेले, चिंताग्रस्त किंवा भारावलेले असाल, तेव्हाही देव तुमच्यासाठी नेहमीच असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या सध्याच्या परिस्थितीसाठी रडलात, तेव्हा तो उपस्थित होता. तुम्ही अनुभवलेले सर्व अश्रू आणि निद्रानाश रात्रींसाठी तुम्हाला आशीर्वादित केले जाणार आहे, हे तुम्हाला कळावे अशी देवाची इच्छा आहे. तयार व्हा, काहीतरी मोठे घडणार आहे. तुमच्या वाट्याला येणाऱ्या भेटवस्तूंचे खुल्या मनाने आणि आत्म्याने स्वागत करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या खऱ्या आत्म्याशी पुन्हा संपर्क साधण्याची, तुमच्या आंतरिक प्रकाश प्रज्वलित करण्याची ही तुमची संधी आहे आणि तुमचे ज्ञान ही तुमची शक्ती आहे. तुम्ही हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे स्वामी स्वतः येऊन संपवून टाकतील. तुम्ही तयार असल्यास स्वामींचे नाम ओम जयंताय नमः टाईप करा आणि आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा. तो सतत तुमच्या पाठीशी असतो याची आठवण म्हणून तो तुम्हाला भेटवस्तू देणार आहे. स्थिर रहा, तुम्ही नवीन दारांमधून जाणार आहात जो देव उघडणार आहे. देवाचा संदेश स्पष्ट आहे. स्वामी सांगतात, येऊ घातलेल्या बदलामध्ये आशीर्वाद, उत्तरे, उपचार, प्रेम, चांगले बदल भरपूर आहेत. तुमचा चमत्कार मिळवण्यासाठी तुम्ही पुढचे आहात, म्हणून शांती घ्या. वर्तमानातील अडथळ्यांना न जुमानता देवाचा दैवी उद्देश गतिमान आहे हे मान्य करा. तुमची परिस्थिती सुधारत आहे. देव सर्व काळ तुमच्या पाठीशी असतो, त्यामुळे तुम्ही कधीही एकटे नसता. निश्चिंत रहा, मी आज तुमची काळजी घेण्यासाठी आलो आहे. मला माहीत आहे की तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहात आणि तुम्ही कुठे राहत आहात. तयार व्हा, परिवर्तन येत आहे. ज्या बंधनांनी तुम्हाला खूप दिवस मागे ठेवले होते ते या नवीन दिवशी तोडले जात आहे. प्रगती, पुनर्प्राप्ती आणि पुनर्जीवन. तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षे चुकीच्या क्षेत्रात, चुकीच्या लोकांसोबत वाया गेली किंवा चुकीच्या कामात भाग घेतल्याचे तुम्हाला कधी वाटले असेल तर घाबरू नका. परमेश्वरा, तू गमावलेली सर्व वर्षे गोळा करून मी तुला आनंद देईन. प्रतिस्पर्ध्याने तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न जरी केला तरीही ते तुमच्या फायद्याचे होईल, कारण मी त्यांना बदलेन. या अनुभवातून तुम्ही वाढू शकाल. स्वतःची एक चांगली हुशार आवृत्ती व्हाल. देव सांगतो, ध्यानाच्या मार्गाने तुम्हाला आणखी पुढे जाता येतं. जेव्हा मी तुमच्या पाठीशी असतो तेव्हा तुमच्या आयुष्यात गमावण्यासारखे काहीही नसते, म्हणून सर्व काही शक्य आहे यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, सल्ला देण्यासाठी येथे आलो असल्याने तुमच्याशी सहानुभूतीने वागण्याचे लक्षात ठेवा. जर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर स्वामी तुझ्या हाकेला नेहमीच धावून येतील. मी वचन देतो की आज तुम्हाला तुमच्या सर्वात गडद क्षणांमधून काहीतरी भेटेल आणि त्यांना वाढ आणि विकासाच्या संधींमध्ये मी बदलेन. मी तुमचा देव आहे हे ओळखून मोठ्या अपेक्षा घेऊन माझ्याकडे या. तुमची अडचण आणि निराशा माझ्याद्वारे तुमच्यापासून दूर होईल. यश आणि आशीर्वादांच्या अतुलनीय काळात तुमचे स्वागत आहे. आता विलंबाचा शेवट आहे. या संपूर्ण हंगामात गोष्टी अस्पष्ट दिसत असतानाही माझ्या योजनेवर विश्वास ठेवा. आयुष्यात पुढे जात राहा. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत त्या तुम्हाला मागे ठेवू देऊ नका. स्वामी सांगतात, पानं उलटण्याचा निर्णय घेऊन पुढील प्रकरणामध्ये
तुमची वाट पाहत असलेला विजय तुम्ही विकसित होऊ देऊ शकता. माझे सार्वभौमत्व हे सत्य मान्य करा. लक्षात ठेवा की मी प्रभारी आहे आणि जर तुम्ही कठीण प्रसंगातून जात असाल तर मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. आजच्या जगात तुम्ही ज्या काही अडचणीतून जात आहात त्याचा उपयोग तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी करण्याची देवाची योजना आहे हे जाणणे आवश्यक आहे. तुमचे जीवन कसे उलगडते हे लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल. चिकाटी, दया आणि आशावादाने पुढे जा. त्याला आलिंगन द्या आणि त्याला तुम्हाला ज्ञानाच्या मार्गावर नेण्याची परवानगी द्या. तुमचा दैवी अधिकार स्वीकारा. जे वादळ तुमचा नाश करण्यासाठी होते ते तुमच्या विकासाची आणि परिवर्तनाची प्रेरणा असेल. तुम्ही आता ज्या वाईट प्रवासातून जात आहात त्या प्रवासाची समाप्ती लवकरच होणार आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नाम ओम ब्रह्मरूपाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेस. आनंदी जीवन, तुमची प्रगती जवळजवळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी बदलेल. तुमचे स्वप्ने भविष्यसूचक अंतर्दृष्टी प्रकट करतील. तुमची बुद्धी आधीच्या मर्यादा ओलांडतील आणि तुमचे अंतर्ज्ञान अधिक तीव्र होईल. तुमचे आध्यात्मिक आग तुमच्या आत तीव्रता, सामर्थ्य मिळवत आहे. म्हणून नवीन संधींकडे लक्ष द्या. तुमचे राहिलेले दिवस खूप आनंदाचे असणार आहेत. तुमच्या जीवनासाठी त्याने ठेवलेले आशीर्वाद पाहण्यासाठी पानं उलटणे आवश्यक आहे. तुम्ही सहजतेने लक्षणीय प्रमाणात पैसे काढण्यासाठी धोरणे शोधत असाल तर लवकरच तुमचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही आस्तिक असाल तर देवाकडे फक्त तुमच्यासाठी तयार केलेले शक्तिशाली आशीर्वाद आहेत. त्याला प्रथम स्थान दिल्याबद्दल देव तुम्हाला प्रतिफळ देईल. देवाच्या आव्हानाचे पालन करण्यासाठी वचनबद्धता लागू शकते. हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण तुमचे जीवन आणि तुमची ऊर्जा दोन्ही या रात्रीत बदलत आहेत. तुम्ही स्वतःला चांगले बनवत आहात. सर्वात कठीण अडथळ्यांवर मात करण्याच्या तुमच्या अंगभूत क्षमतेवर नेहमी विश्वास ठेवा. तुमच्याकडे जन्मजात क्षमता आहे आणि तुम्ही शक्तिशाली, आकर्षक, लवचिक आणि माझे प्रिय आहात. देव सांगतो, इतरांचा वाईट विचार करणं बंद करा. देवाच्या ध्यानात राहा, कारण तुम्ही जेव्हा देवाचं नाव घेता तेव्हा विश्व तुमच्या इच्छांना कसे पूर्ण करते ते पहा. जर तुम्हाला देखील हा आशीर्वाद हवा असल्यास स्वामींचे नाम ओम शमाय नमः टाईप करा आणि ज्या भक्ताला याची गरज आहे, जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, चिंताग्रस्त आहे, त्या भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा. बघा, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरीही धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमची दृष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे. तुमचा आत्मा शांत, तुमची शक्ती आणि चिकाटी अविनाशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्या समोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या. ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा. त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे हे स्वीकारा. त्यासोबत जगायला शिका. पुढील दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यासाठी पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटली आहे. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर आहेत. तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याच्या नवीन पद्धतींसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला तुमचे उपचार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात
अमर्याद समृद्धी, हसू, हशा, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित रहा, सामर्थ्यवान रहा. तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहात हे पूर्णपणे स्वीकारणे. चमकण्याची तुमची इच्छा असल्याचे पुष्टी करण्यासाठी मी चमकण्यासाठी तयार आहे टाईप करा. तुमचा संयम, नम्रता, अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे जो तुमच्या मार्गावर येणार आहे. एक आश्चर्यकारक अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक दैवी बदल अनुभवणार आहात जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नाटकीरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ लक्षणीय आणि समाधानकारक बक्षिसे देणार आहे. तुमच्या समोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे. माझ्या बाळा, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात अविश्वसनीय प्रवासाला निघणार आहात जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल. तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणांचा अनुभव घ्याल. देव तुम्हाला काहीतरी शोधण्याची संधी देईल. तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणार आहे. तुम्ही सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणाय नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असाल ज्या पूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे ते अधिक जलद आणि अधिक पूर्ण होईल. तुम्हाला फक्त तुमच्या विश्वासाला घट्ट धरून ठेवण्याची, देवाच्या कार्याची घोषणा करण्याची आणि तो तुमच्या बाजूने काम करत आहे असा विश्वास असण्याची गरज आहे. होय, या वर्षात देवाची कृपा आपल्यावर आहे. देवाचे सर्व आशीर्वाद आवाक्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारतील. अचानक बदल होऊ शकतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतके आश्चर्यकारकपणे आशीर्वादित व्हावे की प्रत्येक जण तुमच्याबद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल. तुम्ही इतरांपेक्षा वर जावे, स्वतःला बळकट करावे, तुमच्या विश्वासाला घट्ट धरावे. तुमची आशा देवाला सांगा. देवाचे वचन आठवत राहा, कारण चांगल्या गोष्टी येत आहेत. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुझ्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, दैवी कृपा अनुभवतील. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो हे कधीही विसरू नका. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे. याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी अंतःकरण त्याच्यावरील तुमच्या अटळ विश्वासाची साक्ष बनू देता. चिंता न करता रोज देवाला आठवून देवाची सुरुवात करा. तुम्ही खूप चांगले, तुम्ही त्याच्यासाठी मौल्यवान आहात. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या
आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठीच देवाचे आशीर्वाद मार्गावर आहेत, तर स्वामींचे नाम ओम नाथाय नमः टाईप करणे सुरू करा. गोष्टी चांगल्या होणार आहेत हे मान्य करा. स्वामी सांगतात, तुमच्या प्रार्थनेतून तुमची इच्छा व्यक्त होत नसली तरी तुमच्या मूक हृदयात काय आहे हे देवाला माहीत आहे. तुम्ही त्याच्याकडे कुजबुजता, तो ते ऐकतो. जरी तो लगेच उत्तर देणार नसला तरीही एके दिवशी नक्कीच देवाचा चमत्कार तुला जाणवेल. बाळा, तुझ्या दुःखाचा विचार करणं, रडत झोपणं सोडून दे. काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे. देव तुला इतरांसारखा एकट्याला सोडणार नाही. तुमचा विश्वास बसणार नाही की तो तुमच्या किती जवळ आहे. तुमच्यातला एक नवीन अध्याय सुरू झाला आहे आणि खूप काही सर्वोत्तम येणे बाकी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला देखील देवाचा हा आशीर्वाद हवा असेल तर स्वामींचे नाम ओम सुरेशाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. देव सांगतो, एकेकाळी तुम्हाला कितीही भीती वाटली तरीही तुमचा विश्वास आता त्याला ग्रहण करण्यासाठी वाढला आहे. तुमच्या पुढे असलेल्या चित्तथरारक आणि जीवन बदलणाऱ्या घटनांची अपेक्षा करा. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक उल्लेखनीय अध्याय जगत आहात. तुम्ही यापुढे प्रगतीच्या मार्गावर आहात, म्हणून ते मनापासून स्वीकारा. तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुमचा देव देखील ठामपणे उभा आहे. ब्रह्मांड तुम्हाला आता काही काळ धीर धरायला सांगत आहे. आश्चर्यकारक गोष्टी जवळ येत असल्याचे अनुभव लवकरच तुम्हाला येतील. तुमच्यासाठी त्याच्या हेतूंवर विश्वास ठेवा, कारण तो तुमच्या सोबत आहे. तुमचा मार्ग निर्देशित करतो, तुम्हाला कधीही मागे सोडत नाही. लक्षात ठेवा की तुम्ही पडल्यानंतरही पुढे जात राहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला स्वतःला उचलण्याची आणि आपल्या ध्येयांकडे एक पाऊल टाकण्याची संधी तुम्हाला देव देत असतो. भूतकाळात काय घडले याने काहीच फरक पडत नाही. आपण आता काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यासाठी देव सर्व काही शक्य करू शकतो. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला तुमची चिंता मिटवायची असेल, संकटे घालवायची असतील तर पुढील कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. ही कथा तुमच्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात चमत्कार करू शकते. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची कथा तुमच्या आयुष्यात खूप मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुम्ही जर स्वामी आईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. महात्मा बुद्ध म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतः तो मार्ग बनवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या मार्गावर चालू शकत नाही. लोक प्रश्न विचारतात, मला तसे वाटत नाही, मी काय करू? मला माझे मन शांत करायचे आहे, एकांत शोधायचा आहे, माझ्या मनाची मशागत करायची आहे, सर्व प्रकारच्या फालतू विचारांपासून मुक्ती मिळवायची आहे. पण माझे मन कुठेच दिसत नाही, ते नेहमी भरकटत राहते. हे आपण एका कथेद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया. एक गुरु आपल्या शिष्यांना ध्यान शिकवत होते. एकदा एक शिष्य म्हणाला, गुरुवर, मला काही समजत नाही, मी तुम्हाला काही विचारू का? गुरुजी म्हणाले, तुम्ही नक्कीच विचारू शकता. शिष्य म्हणाला, मी जसे पाणी पितो तेव्हा माझी तहान भागते, किंवा कोणी पाणी पिते तेव्हा त्यांचीही तहान भागते. त्यांची तहान शमली आहे, मग ध्यानाच्या संदर्भात असे का होत नाही? जर तुम्ही अशा प्रकारे ध्यान केले तर आपल्यापैकी काहींना आधी, काहींना नंतर आणि काहींना कधीच ध्यानाची स्थिती प्राप्त होऊ शकणार नाही. असे का घडते? असे का घडते? ज्याप्रमाणे प्रत्येकाची तहान पाण्याने भागते, त्याचप्रमाणे ध्यानाने प्रत्येकाचे ज्ञानाचे डोळे उघडले पाहिजेत, पण तसे होत नाही. गुरु म्हणाले, काल कोणीतरी
आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले आहे. उद्या तुम्ही माझ्यासोबत या. मी तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन. दुसऱ्या दिवशी गुरु आणि शिष्य दोघेही जेवणासाठी एका श्रीमंताच्या घरी पोहोचले. श्रीमंत पुरुष त्यांच्या पत्नीने त्यांना जेवायला बोलवले होते. दोघे जेवायला बसतात. त्या महिलेचा नवराही त्यांच्यासोबत जेवायला बसला होता. त्याने आपल्या सर्व नोकरांना किती निरुपयोगी जेवण बनवले होते ते ओरडले असावे. त्यात चव नाही. तो जेवणाचे ताट फेकून देतो आणि नोकरांना सांगतो, जाऊन दुसरे चांगले जेवण करा आणि ते तयार करून आणा. श्रीमंत माणसाच्या बायकोने 2 गुरु शिष्यांची माफी मागितली आणि त्यांना भोजन देऊ लागली. दोघांचे जेवण होते. गुरूंनी ताटात 2 चपात्या सोडल्या. गुरु स्त्रीला म्हणाले, मुली, तू या 2 चपात्या बांधून मला देऊ शकशील का? महिलेने ते बांधून त्या गुरूंना दिल्या. त्यानंतर दोघेही तेथून घराकडे निघाले. वाटेत गुरुजींनी शिष्याला विचारले, तुला जेवण कसे वाटले? शिष्य म्हणाला, जेवण तर खूप चवदार होते. मला जेवण आवडले. ते करताना खूप छान वाटले. गुरु म्हणाले, तुला यापेक्षा जास्त काही वाटले नाही? शिष्य म्हणाला, यापेक्षा चांगलं जेवण काय असू शकतं? गुरुदेव, माझी भूक गेली आहे, पोट भरले आहे. गुरूंनी जेवण खूप चांगले असल्याचे सांगितले. मग त्या महिलेचा नवरा, तुम्हाला जेवण का आवडले नाही असे का विचारले? जेवण तर चांगले तयार केले होते, तेच अन्न होते, मग त्याला ते का आवडले नाही? शिष्यांचे मत, तुम्ही बरोबर आहात गुरुदेव, मला काहीच समजत नाही, तुम्हीच मला सांगा. गुरु म्हणाले, आता माझ्याबरोबर पुढे जा. गुरुजींचे शिष्य चालत चालत खूप दूर आले. शिष्य गुरुजींना म्हणाला, गुरुदेव, आम्ही आमच्या आश्रमाच्या वाटेवर नाही, मग कुठे जाणार आहोत? गुरु म्हणाले, फक्त चालत राहा. काही अंतर चालून गेल्यावर एक चिंध्या असलेला माणूस गुरुजींच्या समोर आला आणि त्यांच्या पाया पडून म्हणाला, देवा, मला मदत करा. मी 3 दिवसांपासून उपाशी आहे. मी काही खाल्ले नाही. कृपया मला काहीतरी खायला द्या. गुरूंनी त्या माणसाला झाडाखाली बसवले आणि त्या महिलेने बांधलेले 2 चपात्या त्या रुग्णाला दिल्या. बिचाऱ्याने रुग्णांना पाहताच त्याचे डोळे चमकले आणि त्याने लगेच त्या 2 रुग्णांना देऊन खाल्ले. जेवताना त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. जेवताना तो रडत होता आणि हाताने हातवारे करत होता. जणू काही तो अदृश्य शक्तीला सांगत होता, हे तुमचे आभार आहेत. जेवल्यानंतर त्यांनी गुरुजींना नमस्कार केला आणि या 2 चपात्यांबद्दल त्यांचे आभार मानले. गुरुजींनी त्या व्यक्तीला विचारले की जेवण, त्याची चव कशी लागली? बरोबर तर होतं ना? तेव्हा तो म्हणाला, कुठेही चव आणि गोडवा नाही, त्यात फक्त जीव होता आणि देव होता. चपात्या तर चांगल्याच होत्या. हेच खरे आयुष्य आहे, असे म्हणत ती व्यक्ती तिथून निघून गेली. गुरु शिष्याला म्हणाले, बघ, बहुजन एकच होते, पण एका माणसाला त्याची चव येत नाही. तुला त्यात चव आली. तुला अन्न आवडते, पण त्याच माणसाला हे अन्न चाखत नाही, पण त्यात तो देव आणि जीवन पाहतो. यावरून असे दिसून येते की व्यक्तीचे समाधान आणि अन्न यात फरक आहे. पहिल्या माणसाला यात समाधान नसते. तुम्हाला थोडे समाधान मिळते आणि या व्यक्तीला असीम समाधान मिळते. तसंच हे ध्यानाशी संबंधित आहे. जितकी जास्त तहान लागते तितक्या लवकर ते चिन्ह बनवते. त्या शिष्याचे कुतूहल शमले. त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, परंतु या प्रश्नाचे उत्तर आम्हाला अजूनही सापडले नाही. तुम्हाला तसे का वाटत नाही हा प्रश्न होता. मित्रांनो, तुम्हाला जे वाटते ते तुमच्या मनाला वाटत नाही. पळून जाणे हा मनाचा स्वभावच आहे. आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की मन त्यापासून दूर पळू लागते. म्हणून त्या श्रीमंत माणसाचे मन जे अन्नापासून दूर पळत होते, जे त्याच्यासाठी एक सामान्य गोष्ट होती, परंतु जेव्हा आपल्याकडे काही मर्यादित प्रमाणात असते आणि आपल्याला ते मिळत नाही, तेव्हा आपले मन त्याच्याशी जोडलेले राहते आणि आपल्याला ती वस्तू हवीशी वाटते. त्यांनाही काही महत्त्व आहे. त्या शिष्याचे मन
काहीशे अन्नाशी जोडलेले असल्याने त्यांना त्या अन्नाची सवयही कळली. पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती आपल्याकडे नसते, तेव्हा प्रथम आपले मन त्या गोष्टीसाठी आसुसते. तो तिला प्रत्येक परिस्थितीत वाढवू इच्छित नाही. परंतु जेव्हा काहीतरी त्याच्या आयुष्याशी संबंधित असते, तेव्हा त्या दोन चपात्यांप्रमाणे आणि जेव्हा गोष्ट जिवंत होते तेव्हा मन नाहीसे होते. मग तुम्हाला चव दिसत नाही, जेवणाचे प्रकार दिसत नाहीत. मग तुम्हाला फक्त अन्न हवे असते. मग तुम्ही एकाग्र होतात. जे काही अन्नासाठी उपलब्ध आहे त्यात तुम्हाला आनंद मिळतो. चव असो वा नसो, तुमचा आत्मा आतल्या आत ते स्वीकारतो आणि मन नसताना हे सर्व घडते. आपण एखाद्या गोष्टीवर आपले मन सेट करण्याचा खूप प्रयत्न करतो. काही लोक त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात, तर काही त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुमच्या लक्षात आले असेल की मन कुठेही गुंतलेले नाही आणि ते गुंतले जाऊ शकत नाही, कारण ते कशातही गुंतले पाहिजे असे काही नाही, तर ते कामाशी संबंधित आहे. इथून तिकडे गाडी चालवायची, एक गोष्ट मिळाली तर दुसरीकडे जायचे, दुसरी गोष्ट मिळाली तर तिसऱ्या गोष्टीकडे जायचे. मनाला समाधान माहितीच नसते, ते फक्त साध्य करणे जाणते. पाण्यानंतर कसे विसरायचे हे त्याला माहीत आहे. जे मिळाले ते सोडून देण्याची सवय असते, जे मागे राहिले ते परत आणण्याची. आयुष्यातील भूतकाळातील भाग पाहण्याची आणि जाणून घेण्याची मनाला सवय असते. तुम्हाला कोणती सवय आहे? तुम्ही कुठे राहता का की तो साध्य तुम्हाला टाळत आहे? आता प्रश्न पडतो की मनाचे काम जर पळून जाणे किंवा आयुष्यभर धावत राहणे असे असेल तर आपण कुठेतरी थांबायला नको का? नीट बघितले तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्य असेच असते. माणूस धावत राहतो, कधी एका गोष्टीच्या मागे तर कधी दुसऱ्या गोष्टीच्या मागे. पण तरीही काही लोक अस्वस्थ होतात, मग ते थांबतात, धावणे थांबवतात, मग गोष्टी त्यांच्या मागे धावतात. ते कशाच्या मागे धावत नाहीत. याचे सर्वात मोठे उदाहरण स्वतः गौतम बुद्ध आहेत. आपण सामान्य लोक आपल्या जीवनात स्थिरता कशी आणू शकतो? आपण आपल्या जीवनात एकाग्रता कशी आणू शकतो? आपण आपल्या मनाला आपल्या जीवनात स्वतःवर नियंत्रण ठेवण्यापासून कसे रोखू शकतो? आणि यासाठी एकच मार्ग आहे, ध्यान करणे. ध्यानामुळे एकाग्रता येते, पण आपण ध्यानाबाबतीतही गोंधळून जातो. ध्यानाचा अर्थ फक्त डोळे मिटून बसण्याचा विचार करा. एक लहान मुलगी खूप छान बासरी वाजवते आणि ती बासरी वाजवताना ती सुरात हरवून जाते आणि तिचे मन विरून जाते. तिचा आत्मा फक्त त्या बासरीच्या सुरात मग्न असायचा. ती फोकस बनते, पण याचे कारण म्हणजे ही मुलगी ती बासरी अनुभवत असते, एन्जॉय करत असते. हा तिचा स्वभाव आहे. ती शक्य तितके चांगले करत असते. एक शिक्षक आहे, तो आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्यात हरवून जातो. त्या शिकवणीसाठी ते आपल्या प्राणांची आहुती देखील देतात. त्यात ते आनंद घेतात, त्यात त्यांना रस असतो. हा त्यांचा स्वभाव आहे. शिकवताना त्यांच्या मनात कोणतीही हालचाल होत नाही. मग तो ना भूतकाळाचा विचार करतो ना भविष्याचा. तो फक्त वर्तमानात जगतो आणि हेच त्याचे लक्ष्य आहे. जर एखादी व्यक्ती तो आहे तसा बनू लागला तर त्याच्यामध्ये ध्यान स्वाभाविकपणे होऊ लागते. तो एकाग्र होऊ लागतो. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याचे मन वर्चस्व गाजवू लागते. एकाग्रता भंग पावते आणि मग आपले मन धावतच राहते. प्रत्येक गोष्ट साध्य करूनही आपल्याला वाटतं काहीतरी राहून गेलं आहे. ही अपूर्णता कधीच पूर्ण होत नाही, कारण तुम्हाला जे बनायचं होतं ते तुम्ही बनलाच नाहीत आणि बाकी सर्वांचा विचार करत राहिलात. मग मन कुठेच जाणवत नाही. मनाचा स्वभाव जाणवायचा नाही. जे वाटतं ते म्हणजे एकाग्रता, ते म्हणजे ध्यान, जिथे तुम्हाला एकाग्रता मिळते. ध्यान थांबते आणि कुणीतरी वेगळेच हाक मारते. आपले मन आपल्याला मोहात पाडते. अशा प्रकारे नेहमी तुम्ही अपूर्ण राहता. त्यामुळे
ध्यानात स्वतःला व्यस्त ठेवा. ध्यानामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठे मोठे चमत्कार होऊ शकतात. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची कथा इथे संपली आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक करा. तसंच तो बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.